नमस्कार, नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मिल्क पावडर बर्फी, अगदी कमी वेळात व कमीत कमी साहित्यात। तर त्यासाठी इथे मी बाउलमध्ये घेतलेलं आहे 2 वाटी मिल्क पावडर। तुम्ही कुठले पण एक बाउल असं मेजरमेंटसाठी ठेवा। आणि ह्याच्यात आता आपण घालणार आहोत अर्धी वाटी तूप। आणि हे सर्व आपल्याला हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे, ह्याच्यात 1 कप साखर घातलेली आहे। तुम्ही पावडर घेतलेली आहे साखरची, तुमच्याकडे अख्खी साखर असेल तर तुम्ही ती घालू शकता। आणि त्याच्यातच आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे व एकतारी पाक नको आहे आपल्याला, पण चिकटपणा आलेला असेल तसा आपल्याला पाक करायचा आहे। आणि आपण जे मिल्क पावडरचं मिश्रण तयार केलेलं आहे ते सर्व ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे आणि चांगल्या स्लो गॅसवर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। जोपर्यंत हे मिश्रण पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच फिरवत राहायचं आहे। आता हा गोळा तयार झालेला आहे, आपण ह्याला एका केक टिनमध्ये काढून घेऊया। आता इथेच सरप्राईज आहे आपलं की आपण काजू बदाम पिस्ताची मिठाई तर खातो, इथे मी टूटी फ्रुटी घेतलेली आहे। आता हे चांगलं आपण सेट करूया। आपली मिठाई सेट झालेली आहे, ह्याला कट करूया। तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही ही मिठाई खरंच बनवून बघा आणि खाऊनही बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कलरफुल, सॉफ्ट आणि तोंडात ठेवताच विरघळणारी मिठाई तयार झालेली आहे।